वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, कोड नंबर आहे 42. ही प्रश्नपत्रिका यावर्षीची म्हणजेच 2025ची आहे. इथे दिनांक दिले गुरुवार दिनांक 20/2/2025. इथे पण दिनांक दिलेली आहे. 20 फेब्रुवारी 2025ची प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. आज आपण याची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. तुम्ही पण उत्तरं चेक करून घ्या. तुम्ही ज्यांनी हा पेपर दिलेला आहे त्यांनी उत्तरं चेक करून घ्या. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. याची उत्तरं काय आहेत ते आपण आता पाहूया. सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. दुसरी सूचना, उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. तिसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 मधील संकल्पना चित्रे त्याच नमुना आराखड्यानुसार उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. म्हणजे जे संकल्पना चित्राचा जसा आकार दिलेला आहे त्याप्रमाणेच तुम्ही संकल्पना चित्र तयार करायचं आहे. 4, प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा आणि नवीन प्रश्न म्हणजे प्रमुख प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा. 1 ते 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न नवीन पानावर घ्यायचे आहेत. अतिशय महत्त्वाची सूचना आहे ही. आता पहा, या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो तो. म्हणून मी त्याचे 2 भाग केलेत. भाग 1 मध्ये प्रश्न 1 ते 3 सोडवलेले आहेत. ते व्हिडिओ आज पाहून घ्या आणि लवकरच दुसऱ्या भागामध्ये 4 ते 7 हे प्रश्न मी सोडवणार आहे. चला पाहूया. प्रश्नांची उत्तरं चेक करून घ्या आणि तुमची कोणती बरोबर आली नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न जो आहे तो एकूण 20 गुणांचा आहे. त्यात अ ब कडं आहेत 5-5 गुणांचे. त्यातला अ आहे 5 गुणांचा. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नंबर 1, जागतिक व्यापार संघटनेची म्हणजे WTO स्थापना टिंबटिंब यावर्षी झाली. पर्याय 1975, 1985, 1995, 2005 आणि उत्तर आहे 1995. तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि मग 1995 तिथे लिहायचं. शिस्पेन्सिले 2 रेषा मारायच्या उत्तराखाली. 1 ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. 1960च्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात टिंबटिंब क्रांती झाली. पर्याय श्वेत, नील, हरित, औद्योगिक आणि उत्तर आहे हरित क्रांती झाली. 3, राष्ट्रवाद ही टिंबटिंब अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. पर्याय आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि उत्तर आहे राजकीय. अशी 3 उत्तरं तुमची बरोबर आली की नाही ते पहा. क्रमांक 4, लोकपाल ही संकल्पना टिंबटिंब या देशाकडून घेण्यात आली. पर्याय अमेरिका, स्वीडन, इंग्लंड, कॅनडा आणि उत्तर आहे स्वीडन. 5, सन 1972 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात टिंबटिंब करार झाला. पर्याय लाहोर, शिमला, ताशकंद, पंचशील आणि उत्तर आहे शिमला करार झाला. ब प्रश्न आहे, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखायची, दुरुस्त करून पुन्हा लिहा म्हटलंय. 3 गुण आहेत. 1, पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया हे बरोबर आहे. ब, तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा हे चुकलेलं आहे. सार्क हे उत्तर चुकलेलं आहे, हे चूक आहे. आणि तिसरं आहे अमेरिका मेल्टिंग पॉट हे बरोबर आहे. म्हणजेच ब चुकलेलं आहे. तिथे उत्तर येणार आहे LTTE. इथे लिहायचं LTTE, तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा. बच्या समोर लिहायचं LTTE. दुसरा गट, महाराष्ट्र लोकायुक्त संस्था 1972. नंतर ब, माहितीच्या अधिकाराचा कायदा 2008 आणि ग्राहक संरक्षण कायदा 1986. तर इथे पण पहिलं आणि तिसरं बरोबर आहे. इथे 2008 चुकलेलं आहे. तिथे 2008च्या जागी लिहायचं 2005. म्हणजे माहिती अधिकाराचा कायदा झालेला आहे 2005ला, ते तिथे लिहायचं. तिसरा गट, नाटो युरोप बरोबर आहे. ब, सेंटो पश्चिम आशिया बरोबर आहे. आणि सिएटो आफ्रिका चूक आहे. आफ्रिकाच्या ठिकाणी लिहायचं दक्षिण पूर्व आशिया किंवा आग्नेय आशिया, दोन्हीपैकी एक शब्द लिहिला तरी चालेल सिएटोच्या पुढे. प्रश्न क्रमांक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण करायचे. 4 गुण आहेत.
एक मास्त्रोक्त करार संदर्भ. पर्याय अ युरोपियन संघ, ब ब्रिक्सची स्थापना, क सार्क संघटना. आणि उत्तर अ आहे, म्हणजे युरोपियन संघ. तुम्ही अ असं न लिहिता तिथे समोर लिहायचं मास्त्रोक्त करार संदर्भ अ युरोपियन संघ. 2. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते. भारत, चीन, अमेरिका. आणि ब उत्तर आहे, म्हणजे चीन असं उत्तर लिहायचं आहे. तुम्ही चीन देशाच्या संदर्भात वापरली जाते. क्रमांक 3. आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. इथे उत्तर लिहायचं आहे. अ शिक्षण, ब महिला सक्षमीकरण आणि क विकास. उत्तर आहे ब, म्हणजे महिला सक्षमीकरण असं उत्तर तुम्ही लिहायचं. 4. चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहेत. अ नक्षलवादी चळवळ, ब हिजबुल मुजाहिदीन आणि क आसाम तेलकोंडी. उत्तर आहे अ, म्हणजे नक्षलवादी चळवळ असं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. ड प्रश्न आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुण आहेत. 1. भारत सरकारचा विचार गट म्हणून कार्य करणारा व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणारा आयोग. त्याचं उत्तर आहे नीती आयोग. 2. समाजात भीती, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर, त्याला म्हणायचं दहशतवाद किंवा आतंकवाद, नक्षलवाद असंही लिहिलं तरी चालेल. 3 पैकी कुठलंही नाव लिहा. 1. 3. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग, संकल्पना आहे लोकशाही. 4. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील संघर्ष, शीतयुद्ध. अशा 4 संकल्पना लिहा. पुढचा प्रश्न आहे ई. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 4 गुण आहेत. 1. बिमस्टेकचे सदस्य आहेत. आता भारत, भूतान, नेपाळ, अमेरिका यापैकी कोणता सदस्य नाही आहे, तर तो नाही आहे अमेरिका, म्हणजे तो गटात बसत नाही. ते उत्तर दिलं आहे. 2. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, इंटरनेट. गटात न बसणारा शब्द आहे इंटरनेट. इथे उत्तर दिलं आहे. 3. हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, गरिबी. आणि गटात न बसणारा शब्द आहे इथे गरिबी. 4. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, महामंडळ. गटात न बसणारा शब्द आहे महामंडळ. प्रश्न क्रमांक 2 सुरू होतोय. प्रश्न 2 एकूण 9 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा 4 गुणांच्यासाठी. आणि विषय दिलेला आहे सार्क संघटनेचे सदस्य देशांची 4 नावं लिहायची. आपण लिहिलेली आहेत. अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे सार्क संघटनेचे सदस्य देश आहेत. ब प्रश्न आहे, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. आणि हा नकाशा आहे सोव्हिएत रशियामधील पूर्वीचे देश, म्हणजे सोव्हिएत रशियाचं विघटन होण्यापूर्वीचे देश आहेत. इथे सगळ्या देशांची नावं दिलेली आहेत. पहा, आता तुम्हाला ही नावं अस्पष्ट दिसत असतील, पण पुस्तकात नकाशा पाहून स्पष्ट दिसतील नावं. आता आपण पाहूया त्याचं उत्तर. पहा, इतकी देशांची नावं आहेत. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेल्या कोणत्याही 5 देशांची नावे लिहा. एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, बेलारूस, युक्रेन, माल्डोवा, जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान आणि रशिया यापैकी कोणत्याही 5 देशांची नावं तुम्ही लिहा. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने बरोबर की चूक ते सहकारण सांगा. कोणतेही 5. 7 दिलेत, 5 सोडवायचे, 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. चूक आहे की बरोबर आहे हे लिहायला 1 गुण आणि त्याचं कारण लिहायला 1 गुण. 1. जागतिकीकरणात बिगर राजकीय घटकांचे महत्त्व कमी झाले आहे. 2. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रात नसते. 3. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. 4. संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक सन 1986 मध्ये सुरू झाले. 5. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. 6. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 7. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. आपण आता याचं सहकारण स्पष्ट करूया. चूक की बरोबर आहे का ते. 1. जागतिकीकरणात बिगर राजकीय घटकांचे महत्त्व कमी झाले आहे. उत्तर, वरील विधान चूक आहे. कारण 1. जागतिक स्तरावर बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे. 2. बिगर सरकारी संस्था मानवी समस्यांवर भर देतात, म्हणून सर्व देशात त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागते. क्रमांक 2. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रात नसते. उत्तर, वरील विधान चूक आहे. कारण बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय एका राष्ट्रात असून
त्या अनेक देशात कार्यरत असतात. क्रमांक 3. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. कारण राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिलांवरील अत्याचार, अन्याय दूर करण्यासाठी करण्यात आली आहे. क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक 1986 मध्ये सुरू झाले. उत्तर, वरील विधान चूक आहे. कारण संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक सन 1976 मध्ये सुरू झाले. क्रमांक 5. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळीमुळे आपण सारे भारतीय एक आहोत ही भावना निर्माण झाली. क्रमांक 6. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. उत्तर, वरील विधान चूक आहे. कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 7. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो. उत्तर, वरील विधान बरोबर आहे. कारण सुशासनामध्ये साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण केल्या जातात. अशा प्रकारे आपण 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण भाग दुसरा घेऊ, म्हणजे 4, 5, 6, 7 हे प्रश्न सोडवणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलची प्लेलिस्ट पहा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. चेक करून घ्या उत्तरं आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला पेपर कसा गेला किंवा कोणतं बरोबर आलं, कोणतं चूक आलं आहे ते. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.